एकीकडे उमेदवारी मिळावी म्हणून भारतीय जनता पक्षासहित सगळ्याच पक्षात सुंदोपसुंदी सुरू असताना जाहीर झालेली उमेदवारी मागे घेत एक प्रकारे भारतीय जनता पक्षाला धक्का दिलाय तो पूजा जाधव मोरे या उमेदवारांना। मूळच्या बीड जिल्ह्यातील पूजा मोरे हिच्या बाबतीत नेमकं काय घडलं, ट्रोलर्सनी तिच्यावर ज्या भाषेत टीका केली त्यामुळं खचून जाऊन तिनं उमेदवारी मागं घेतली की तिचं काहीतरी चुकलं होतं त्यामुळं तिनं माघार घेतली, हा प्रश्नच आहे। केवळ मराठा आहे म्हणून तिला उमेदवारी मागं घ्यायला लावली अशी टीका देखील तिचे काही समर्थक किंवा मराठा बांधव करतायत। नेमकं या प्रकरणात घडलं काय, या सगळ्या विषयावर आपण पुढील काही वेळात बोलणार आहोत, तेव्हा कुठेही जाऊ नका। न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर, न्यूज अँड व्ह्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। केवळ मराठा आहे म्हणून कुठलाही पक्ष नगरसेवक, ग्रामपंचायत सदस्य किंवा विधानसभा अथवा लोकसभेमध्ये उमेदवारी देतो का, हा साधा प्रश्न सुद्धा ट्रोल करणाऱ्यांना पडू नये एवढ्या खालच्या पातळीवर आपण जातीयवादाचं विष पेरले का असा प्रश्न निर्माण होतो आहे। त्याला कारणही तसंच आहे। एकीकडे भारतीय जनता पक्षाकडून आपल्याला डावललं जातंय म्हणून अनेक जिल्ह्यामध्ये, मग ते नाशिक असेल, पुणे असेल, मुंबई असेल, ठाणे असेल किंवा छत्रपती संभाजीनगर असेल अथवा जळगाव, सोलापूर असेल, या ठिकाणी अनेक कार्यकर्त्यांनी, अनेक निष्ठावंतांनी पक्षश्रेष्ठींना अक्षरशः शिव्यांची लाखोली वाहिली। तर दुसरीकडे पुण्यामध्ये प्रभाग क्रमांक 2 मधून पूजा धनंजय जाधव उर्फ मोरे या उमेदवाराला उमेदवारी जाहीर झाली। मोठ्या थाटामाटात उमेदवारी अर्ज देखील दाखल करण्यात आला आणि अवघ्या 48 तासात पूजा मोरे जाधव या उमेदवारानं आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला। कारण सोशल मीडियावर ज्या पद्धतीनं, ज्या भाषेत, ज्या शिवराळ भाषेत पूजा मोरेला ट्रोल करण्यात आलं त्यावरून खचून जाऊन तिनं आपला उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याचं सांगितलं। अक्षरशः ढसढसा दोघेही नवरा बायको रडले। धनंजय जाधव हे छत्रपती संभाजी महाराज यांचे जवळचे समजले जातात, तर पूजा मोरे हिचा जर का राजकीय इतिहास पाहिला तर मूळच्या बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात असलेल्या मिरगाव येथील पूजा मोरे हिच्यामध्ये सुरुवातीपासूनच राजकीय चळवळ किंवा सामाजिक चळवळ उभा करण्याचा जो काही एक स्पार्क होता त्यामुळं ती लाईमलाईटमध्ये आली। सर्व मीडियासमोर अगदी बिनधास्तपणे कुठल्याही नेत्यावर टीका टिप्पणी करण्यामध्ये पूजाने कधीच कुणाला जुमानलं नाही आणि कदाचित म्हणतात ना की मीडियासमोर असो किंवा सार्वजनिक जीवनामध्ये असो, बोलताना शब्द जपून वापरावे लागतात, त्याचाच फटका हा पूजाला बसला। मात्र आता या प्रकरणाला एका वेगळ्या वळणावर नेण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होतो आहे। पूजा मोरे ही मराठा आहे, ती गरिबाची लेक आहे आणि म्हणूनच तिला उमेदवारी मागे घ्यायला लावली असा आरोप केला जातोय। भारतीय जनता पक्षाने विशेषतः ज्या पुण्यात पेशवाईचं राज्य होतं त्या पेशवाई मानसिकतेच्या लोकांनी तिला उमेदवारी मागे घेण्यास भाग पाडलं अशी देखील खालच्या पातळीवर जाऊन टीका केली जाते। पण या टीकाकारांना एवढं लक्षात येत नाही का की ती जेव्हा उमेदवारी मागण्यासाठी गेली तेव्हा तिला सन्मानानं उमेदवारी देखील भारतीय जनता पक्षानंच दिली होती। प्रश्न हा आहे की अवघ्या 7-8 महिन्यापूर्वी लग्न होऊन पुण्यामध्ये शिफ्ट झालेल्या पूजा मोरेला जर का भारतीय जनता पक्षात काम न करता ऐनवेळी उमेदवारी दिली गेली असेल तर त्याचाही विचार ट्रोलर्सनी किंवा तिचं समर्थन करणाऱ्यांनी करायला पाहिजे। त्यावेळेस ती मराठा आहे म्हणून तिला उमेदवारी दिली होती का? निश्चितच नाही। तर तिचं इलेक्टिव्ह मेरिट पाहिलं गेलं असेल, तिच्या पाठीमागे असलेलं समर्थन पाहिलं गेलं असेल, धनंजय जाधव यांनी आजपर्यंत जी काही बांधणी त्या प्रभागामध्ये केली त्यावर देखील लक्ष केंद्रित केलं गेलं असेल। पण हे करताना भारतीय जनता पक्षाचे पुण्यामधले जे काही श्रेष्ठी असतील किंवा मुंबईमध्ये बसलेले जे काही पक्षश्रेष्ठी असतील त्यांच्या नजरेतून पूजा मोरे हिने आजपर्यंत जी काही बडबड केलेली आहे किंवा जी काही वक्तव्य केलेली आहे ती कसं काय सुटली, हा देखील मूळ प्रश्न आहे। त्यावर कुणीच चर्चा करत नाही। म्हणजे उमेदवारी दिल्यानंतर
उमेदवारी माघार घ्यायला लावणं हे जास्त क्लेशदायक आहे. त्यापेक्षा उमेदवारी डावलली गेली असती तर फार काही कुणाचा गोंधळ करण्याचा किंवा ढडसा रडण्याचा प्रसंग आला नसता. आणि ही जी काही मानसिकता आहे ना सध्या समाजामध्ये, की हा मराठा आहे म्हणून त्याला डावललंय, हा वंजारी आहे म्हणून त्याला टार्गेट केलं जातंय, हा हिंदू आहे म्हणून त्याच्यावर अन्याय होतोय, हा मुस्लिम आहे म्हणून त्याला जात विचारली जाते, धर्म विचारला जातोय, हे जे काही चालू आहे ना, ह्या एवढ्या खालच्या पातळीवरचं राजकारण यापूर्वी कधीच पाहायला मिळालं नाही. दुर्दैवानं महाराष्ट्रामध्ये आज जात पाहिली जाते. मग तो पत्रकार असो, साहित्यिक असो, लेखक असो, वकील असो, पोलीस असो किंवा जिल्हाधिकारी अथवा एखादा राजकारणी असो, त्याची जात अगोदर विचारली जाते. एखादा जर का अपघात झाला किंवा एखाद्या मुलीवर, महिलेवर जर का अत्याचार झाला तर तिच्या जातीबद्दल अगोदर चर्चा होते. ती कोणत्या जातीची आहे, कोणत्या धर्माची आहे आणि अन्याय अत्याचार करणारे कोणत्या जातीचे, धर्माचे आहे यावर टीका टिप्पणी सुरू होते आणि त्यावर समाजाच्या आंदोलनाची दिशा ठरवली जाते. इतक्या खालच्या पातळीवर गेलो आहोत आपण. म्हणजे मराठा समाजाच्या इतर लोकांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिलीच नाही असं आहे का? शेकडो मराठा उमेदवारांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिलेली आहे. शेकडोंना राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट असेल किंवा शरद पवार गट असेल किंवा उभाटा असेल अथवा शिंदे सेना असेल किंवा काँग्रेसने सुद्धा उमेदवारी दिलेली आहे. विधानसभेमध्ये सुद्धा मराठा आमदारांची संख्या ही सगळ्यात मोठी आहे. जवळपास 140 पेक्षा अधिक मराठा आमदार हे आज विधानसभेत आहेत. मग त्या ठिकाणी जात पाहिली जाते का? नाही पाहिली जात. मग ट्रोल करणाऱ्या लोकांनी, जे पूजा मोरेचं समर्थन करतायत, त्यांनी एवढं तरी अक्कल जागेवर ठेवली पाहिजे की तिला जे काही डावललं गेलं किंवा तिला जी काही उमेदवारी मागं घ्यायला लावली त्याच्या अगोदर तिला उमेदवारी दिली होती ना. मग तिला उमेदवारी देऊन मराठा समाजाचा सन्मान केला तेव्हा कुणी कधी पोस्ट नाही केली की मराठा समाजाला भाजपनं न्याय दिलाय. एका लढणाऱ्या मुलीला, चळवळीतून काम करून वर आलेल्या मुलीला, एका महिलेला सन्मानपूर्वक भाजपनं उमेदवारी दिलेली आहे. त्याबद्दल सर्व भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेत्यांचं अभिनंदन. अशी कुठं पोस्ट दिसली नाही. तिला माघार घ्यायला लावली किंवा तिनं माघार घेतल्यानंतर ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाला किंवा जाणीवपूर्वक पेशवाई म्हणून काही लोकांना टार्गेट केलं जाते ना, त्यातून समाजात अधिकच दुही निर्माण होणार आहे. म्हणजे जर का उमेदवारी दिली आणि निवडून आणलं तर तो पक्ष, त्या पक्षाचे नेते चांगले, अन्यथा उमेदवारी डावलली किंवा जर का अशा पद्धतीनं मोरे सारखं प्रकरण घडलं की तो पक्ष, त्याची पक्षश्रेष्ठी हे सगळे नालायक. कुठल्या पद्धतीत जगतोय आपण, कुठल्या मानसिकतेत राहतोय आपण, याचा तरी विचार या ट्रोलर्स गँगनं केला पाहिजे. पूजा मोरेकडून पहलगाम येथे जो की अतिरेकी हल्ला झाला त्यानंतर जी काही प्रतिक्रिया आली होती ती खरोखरच योग्य नव्हती, हे तिनं देखील कबूल केलेलं आहे. तिनं फडणवीसांवर टीका टिप्पणी केली होती का नाही यावर वाद होऊ शकतो. तो व्हिडिओ दुसऱ्या मुलीचा आहे हे देखील सत्यता पडताळणी होऊ शकते. पण पहलगाम सारखा जो देशावर हल्ला झाला होता, देशाच्या एकात्मतेवर हल्ला झाला होता, एकसंगतेवर हल्ला झाला होता, त्याबद्दल धर्म विचारून गोळ्या झाडल्या नाहीत असं म्हणणं हे चुकीचंच आहे. आणि त्याबद्दल स्वतः पूजानं देखील जाहीरपणे माफी मागितलेली. आणि जर का त्या एका कारणामुळं तिला जर का उमेदवारी मागं घ्यावी लागली असेल तर त्याचा काहीतरी गांभीर्यानं विचार तिचं समर्थन करणारे किंवा त्याच्या समर्थनात पोस्ट टाकणारे करणार आहेत का नाही? का केवळ ती मराठा आहे म्हणून ती मराठा आहे म्हणल्यानंतर कुठल्याही पद्धतीने तिचं समर्थन करायचं असं चालू शकत नाही. आज मराठा असो, वंजारी असो, ब्राह्मण असो, कुणबी असो, साळी, कोळी, माळी, तेली, तांबोळी, जे काही हटकर वटकर कुणीही असो, प्रत्येकाला राजकीय क्षेत्रामध्ये काम करताना काहीतरी आचारसंहिता बाळगणं गरजेचं आहे. प्रत्येक कार्यकर्त्याच्या अपेक्षा असतात की आपल्याला ग्रामपंचायत सदस्य होता यावं, आपल्याला नगरपालिका लढता यावी, आपल्याला महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून, महापौर म्हणून, आमदार म्हणून किंवा विधान परिषदेवर किंवा खासदार म्हणून जाता यावं. याच पूजा मोरेनं जेव्हा बजरंग सोनवणे यांचा प्रचार केला होता लोकसभा निवडणुकीत तेव्हा तिच्याबद्दल कुणीच काही बोललं नाही. किंवा स्वराज्य सेनेकडून म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या संघटनेकडून तिनं जेव्हा गेवराई विधानसभेची निवडणूक लढवली होती तेव्हा तिला जी काही मतं मिळाली ना ती काही हजारात होती. मग त्यावेळेस हे तिचे समर्थन करणारे मराठा समाजाचे जे कोणी कार्यकर्ते किंवा नेते होते ते कुठे गेले होते? मराठा बहुल मतदारसंख्या असलेल्या गेवराई मतदारसंघात या संघर्ष कन्येला किंवा चळवळीत काम करणाऱ्या या तरुणीला डावललं तेव्हा यांची दातखिळ बसली होती का?
मग तेव्हा या पद्धतीनं तिचं समर्थन करणाऱ्यांनी तिला मतदान मिळावं किंवा तिच्या मतदानापर्यंत पोहोचता यावं यासाठी तिला काही मदत केली होती का? निश्चितच नाही. ती जर का केली असती तर निश्चितपणे ती रेसमध्ये आली असती. तिचं जर का विधानसभा निवडणुकीत डिपॉझिट जप्त झालं तर मग त्यावेळी का नाही ओरड केली गेली की मराठा समाजानंच तिला मतदान केलं नाही, एका चळवळीतल्या मुलीला डावललं गेलं, तिच्यावर अन्याय केला गेला. म्हणजे कुठलेही संबंध कुठेही जोडायचे आणि केवळ राजकीय पोळी भाजून घ्यायची किंवा आपल्या नेत्यांच्या नजरेमध्ये कुठंतरी आपलं वजन वाढावं यासाठी काहीही पोस्ट करायच्या, हा जो काही प्रकार सुरू आहे ना तो अत्यंत हिणकस आहे. म्हणजे पूजा मोरेवर अन्याय झाला का? तर निश्चितपणे झाला असेल किंवा झालाही नसेल. आमचं तर स्वतःचं म्हणणं असं आहे की तिला उमेदवारी देऊन तिचा सन्मानच केला गेला होता. मग जर का काही ट्रोलर्सनी किंवा काही शेकडो लोकांनी कॉमेंट करून तिच्यावर जर का टीका टिप्पणी केली असेल तर तिने एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे होती की सामाजिक जीवनात आणि राजकीय जीवनात जेव्हा आपण उतरतो किंवा काम करतो ना तेव्हा चांगल्या वाईट सगळ्याच टीका टिप्पणीला सामोरं जावं लागतं. आज असे अनेक शेकडो उदाहरणं आहेत की जे काल काँग्रेसमध्ये होते, आज भाजपमध्ये आहेत, उद्या ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत, कधी ते शिवसेनेमध्ये आहेत. अगदी कपडे बदलल्याप्रमाणे लोक पक्ष बदलतात. पण ते जे काही अगोदर बोललेले आहे किंवा त्यांनी जे काही समाज माध्यमावर वक्तव्य केलेले आहेत त्यावर कितीही चर्चा झाली, कितीही ट्रोल झालं तरी ते दुर्लक्ष करतात. मग पूजानं एवढं मनाला लावून घेण्याची गरज होती का? आणि जर का तिच्या मनाला ते पटलं की आपण आपल्यावर जी काही टीका होते आहे किंवा आपल्या तोंडातून जे काही शब्द गेलेले आहेत ते चुकीचे आहेत आणि त्यामुळं पक्षाची इमेज डॅमेज होऊ शकते, पक्षाच्या उमेदवारांना फटका बसू शकतो आणि त्याचा परिणाम हा पक्ष सत्तेतून महापालिकेच्या सत्तेपर्यंत पोहोचू शकत नाही, हे जर का तिला जाणीव झाली असेल किंवा धनंजय जाधव यांना जाणीव झाली असेल आणि त्यांनी जर का तो निर्णय घेतला असेल तर त्यांच्यावर काही गोष्टी सोडल्या पाहिजे ना. पण नाही, पूजा मोरेनं उमेदवारी मागं घेतल्यानंतर तिला सहानुभूती दाखवायची किंवा तिचं समर्थन करायचं या नावाखाली ज्या पद्धतीनं काही लोक हे जातीयवाद पसरवण्याचा प्रयत्न करतायत ना तो दुर्दैवीच म्हणावा लागेल. म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्वच पक्षात मराठा समाज असेल, ओबीसी समाज असेल, या सगळ्यांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला जातो. प्रत्येक ठिकाणी जशा जशा पद्धतीनं कार्यकर्ते ऍडजस्ट होतील त्या त्या पद्धतीने त्यांना संधी दिली जाते. त्या ठिकाणी त्यांची जात पाहिली जात नाही. हा, काही भागामध्ये जिथं एससीचाच कॅन्डिडेट गरजेचा आहे तिथं जात पाहिली जाते, ओबीसीचा कॅन्डिडेट गरजेचा आहे तिथं ओबीसी पाहायला जातो. पण म्हणून जर का अशा पद्धतीनं एखाद्याला उमेदवारी मागं घ्यावी लागली असेल त्याच्या काही खाजगी कारणांमुळं किंवा त्याच्या काही चुकीच्या वक्तव्यांमुळं किंवा चुकीच्या कारणांमुळं चुकीच्या कर्तबगारीमुळं तर ते त्याच्यापर्यंत मर्यादित ठेवलं पाहिजे. त्यामुळं सगळं रान पेटवायचं आणि कुठल्या तरी पक्षाला, कुठल्या तरी पक्षाच्या नेत्याला बडवून काढायचं हे योग्य नाहीये. जर का तुम्हाला पटत असेल तर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.